नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. ही पौर्णिमा नारळी पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते, त्याचे औक्षण करते आणि भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी, चांगल्या आरोग्यासाठी व सुखी जीवनासाठी प्रार्थना करते. भाऊ बहिणीला आयुष्यभर तिचे रक्षण करण्याचे वचन देतो आणि तिला भेटवस्तू देतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील राखी पौर्णिमेला भद्राची सावली असणार आहे, तसेच राहुकाल देखील असणार आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी राखी कोणत्या वेळी बांधावी, भद्रा काळात राखी बांधावी का, याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका भक्ती विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभ तिथीला, शुभ वेळेला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे शुभ वेळेमध्ये आपल्या भावाला राखी बांधल्यामुळे खूपच चांगला लाभ होणार आहे. त्याचे कधीच अमंगल होणार नाही. त्यामुळे आपण रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या भावाला शुभ वेळेतच राखी बांधायची आहे. राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. तर ही नारळी पौर्णिमा गुरुवार दिनांक 27 ऑगस्टला सकाळी 7:08 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी 28 ऑगस्टला सकाळी 7:47 पौर्णिमा तिथी संपणार आहे. उदय तिथीनुसार रक्षाबंधन हे आपल्याला शुक्रवारी 28 तारखेला साजरे करायचे आहे. म्हणजे बहिणीने भावाला शुक्रवारीच राखी बांधायची आहे. तर शुक्रवारी सकाळी 9:47 पौर्णिमा तिथी आहे. तर कोणत्या शुभ वेळेत राखी बांधावी, भद्रा काळ कधी आहे, राहू काळ कधी आहे. भद्रा काळाची आणि राहू काळाची वेळ टाळणे देखील खूप महत्त्वाचे असते. भद्रा काळाची आणि राहू काळाची वेळ टाळूनच आपण आपल्या भावाला राखी बांधायची आहे. भद्रा काळ का टाळला जातो, तर भद्रा ही भगवान सूर्यदेव आणि त्यांची पत्नी छाया यांची मुलगी, त्याचप्रमाणे ती शनिदेवांची बहीण देखील आहे. शनिदेवांप्रमाणे भद्राचा स्वभाव देखील उग्र आहे. ब्रह्मदेवाने भद्राला शाप दिला होता की जो कोणी भद्रा काळामध्ये मंगल कार्य करेल त्याला यश येणार नाही. त्यामुळे कोणीही भद्रा काळामध्ये शुभ कार्य करत नाही. रावणाच्या बहिणीने भद्रा काळातच रावणाला राखी बांधली होती आणि रावणाचे सर्व राज्य संपले होते. त्यामुळे भद्रा काळ टाळूनच आपण आपल्या भावाला राखी बांधायची आहे. तर यावर्षीची नारळी पौर्णिमा ही गुरुवार दिनांक 27 ऑगस्टला सुरू होणार आहे आणि भद्रा काळ हा गुरुवारी रात्री 9:30 वाजता सुरू होणार आहे आणि तो 28 तारखेच्या सूर्योदयापूर्वीच भद्रा काळ संपणार आहे. आणि आपल्याला उदय तिथीनुसार रक्षाबंधन हे शुक्रवारी 28 तारखेला करायचे आहे. परंतु भद्रा काळ हा 28 तारखेच्या सूर्योदयापूर्वीच संपणार आहे. त्यामुळे यावर्षीच्या रक्षाबंधनावर कोणतेही भद्राचे सावट नाही. परंतु यावर्षीच्या रक्षाबंधनाच्या वेळेमध्ये राहू काळ आहे. तर आपण राहू काळाची वेळ टाळून आपल्या भावाला राखी बांधायची आहे. तर शुक्रवारी 28 तारखेला राहू काळ हा सकाळी 10:30 पासून 12 वाजेपर्यंत राहू काळ असणार आहे. तर आपल्याला ही वेळ सुद्धा राखी बांधण्यासाठी टाळायची आहे. म्हणजे आपण राहू काळात देखील आपल्या भावाला राखी बांधायची नाही. आठवड्यातील दिवसाप्रमाणे राहू काळ हा ठरलेला असतो. तर शुक्रवारचा राहू काळ हा सकाळी 10:30 ते 12 या वेळेत आहे. तर राहू काळाची ही वेळ टाळून आपण आपल्या भावाला राखी बांधायची आहे. यावर्षीचा राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त हा शुक्रवारी सकाळी 6:23 पासून ते सकाळी 9:48 हा अतिशय शुभ मुहूर्त आहे. तर या वेळेत आपण आपल्या भावाला राखी बांधायची आहे. 9:47 पौर्णिमा तिथे संपणार आहे. तर हा अतिशय शुभ मुहूर्त आहे. तर आपण आपल्या भावाला यावेळेत राखी बांधावी. आता बऱ्याच जणांना यावेळेत राखी बांधणे शक्य नसेल तर तुम्ही अभिजित मुहूर्तावर देखील राखी बांधू शकता. अभिजित मुहूर्त हा दुपारी 12:14 पासून ते दुपारी 1:05 आहे. तुम्हाला जर सकाळी लवकर शक्य नसेल तर तुम्ही या अभिजित मुहूर्तावर देखील राखी बांधू शकता. एकंदरीत विचार केला तर यावर्षीच्या रक्षाबंधनाच्या वेळी म्हणजे जो शुभ मुहूर्त आहे तर त्यावेळेत भद्रा काळही नाही आणि राहू काळही नाही. त्यामुळे आपण शुक्रवारी सकाळी 6:23 पासून ते 9:48 शुभ मुहूर्तावर आपण आपल्या भावाला राखी बांधायची आहे. यावेळी शक्य नसेल तर तुम्ही 12:14 पासून ते 1:05 या वेळेत बांधू शकता. शुभ मुहूर्तावर राखी बांधल्यामुळे त्याचे चांगले आणि शुभ फळ आपल्याला मिळू शकते. बहीण भावाच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो. भावाला चांगले आरोग्य आणि दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते. त्यामुळे आपण शुभ मुहूर्तावर राखी बांधायची आहे. राखी खरेदी करताना देखील काही महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. तर आपण शुभ रंगाची आणि शुभ चिन्ह असलेली राखी घ्यायची आहे.
परंतु आपण देवी देवतांचे फोटो असलेले किंवा देवी देवतांची प्रतिकृती असलेल्या अशा राख्या आपण घ्यायच्या नाहीत. कारण राखी थोड्या दिवसांनी खराब होते आणि ती आपल्या हातातून पडते किंवा आपण काढून ठेवतो. अशा वेळेला जर ती राखी आपल्या हातातून पडली, कचऱ्यामध्ये गेली किंवा आपण आपल्याच कुणाकडून ती तुडवली गेली तर देवी देवतांची विटंबना होते. तर आपण देवी देवतांचे चित्र किंवा देवी देवतांची प्रतिकृती असलेल्या राख्या घेऊ नयेत. औक्षणाचे ताट तयार करत असताना आपण त्यामध्ये हळद कुंकू घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला अखंड अक्षता घ्यायची आहेत, राखी घ्यायची आहे आणि तेलाची निरंजन घ्यायचे आहे. आपण ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला ओवाळतो तेलाच्या दिव्यानेच ओवाळायचे आहे. तुपाच्या दिव्याने देवानं ओवाळायची असते, त्यामुळे आपण तेलाच्या दिव्यानेच आपल्या भावाला ओवाळायची आहे. त्याचबरोबर मिठाई घ्यायची आहे. तुम्ही पेढा घेऊ शकता किंवा तुम्ही कोणतीही मिठाई घेऊ शकता. तेही नसेल तर तुम्ही साखर घेतली तरी देखील चालेल. त्याचबरोबर आपण एक सुपारी आणि एखादा सोन्याचा किंवा नसेल तर चांदीचा दागिना घेतला तरी चालतो किंवा 1 रुपयाची नाणे घेतली तरी देखील चालेल. तर ह्या वस्तू आपल्या औक्षणाच्या ताटामध्ये असणे आवश्यक आहेत. त्याचबरोबर विड्याचे पान आणि सुपारी देखील आपल्या ताटामध्ये असणे आवश्यक आहे. राखी बांधण्यासाठी आपण औक्षण करत असतो त्यावेळी भावाचे तोंड हे पूर्वेकडे असावे आणि बहिणीचे तोंड हे उत्तरेकडे असावे. अशा पद्धतीने आपण बसायचे आहे किंवा पश्चिमेकडे झाले चालते, पण दक्षिणेकडे तोंड करून कधीही राखी बांधू नये किंवा बांधून घेऊ नये. तर हे नियम आपण पाळायचे आहेत. रक्षाबंधनाचा हा सण बहीण भावाच्या अतूट नात्याचा सण असतो. तर आपण या दिवशी फाटलेले किंवा खराब असलेले कपडे न घालता आपण नवीनच असावी असे नाही, तर चांगली स्वच्छ कपडे घालूनच आपण रक्षाबंधनाचा विधी करायचा आहे. त्याचबरोबर भावाच्या डोक्यावर टोपी देखील असणे आवश्यक आहे. ज्यावेळी बहीण भावाला राखी बांधते तर त्या राखीला 3 गाठी बांधायच्या आहेत. तर ह्या 3 गाठी म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या 3 देवतांचे प्रतीक मानले जाते. पहिली गाठ ही आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी, दुसरी गाठ ही आपल्या स्वतःच्या दीर्घायुष्यासाठी आणि तिसरी गाठ ही आपल्या दोघांच्या दीर्घायुष्यामध्ये नेहमी प्रेम व आनंद नांदावा यासाठी ही तिसरी गाठ असते. तर बहिणीने भावाला राखी बांधताना 3 गाठी बांधायच्या आहेत. त्याचबरोबर भावाने देखील बहिणीला राखी बांधल्यानंतर औक्षणाचे ताट असते ते रिकामे ठेवू नये. त्यामध्ये कमीत कमी 11 रुपये तरी जरूर ठेवावेत. एखादी भेटवस्तू द्यावी, बहिणीला जे हवे ते मिळावे असा आशीर्वादही द्यावा. बहिणीला सुख समृद्धी आणि ऐश्वर्य मिळावे असा आशीर्वाद देखील बहीण लहान असेल तर जरूर द्यावा आणि बहिणीने देखील भाऊ लहान असेल तर आशीर्वाद द्यावा, मोठा असेल तर दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा द्याव्यात. त्याचप्रमाणे राखी पौर्णिमे दिवशी गोडधोड जेवणाचा बेत करावा. जर भाऊ बहिणीच्या घरी गेला असेल तर बहिणीने देखील गोडधोड जेवणाचा बेत जरूर करावा. तर अशा पद्धतीने रक्षाबंधनाचा सण साजरा करायचा आहे आणि या चुका टाळायच्या आहेत. बहीण भावाच्या अतूट नात्याचा रक्षाबंधनाचा सण अगदी आनंदाने आणि उत्साहाने आणि आपुलकीने साजरा करायचा आहे. तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा व्हिडिओ येथेच थांबवते. आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.